गाइस अभी राइड तो शुरू हो गई है, तो अभी क्या ही करें। तो आपका स्वागत है आपके भाई के इस ब्लॉगिंग वाले मोटो ब्लॉगिंग वाले चैनल पे, जिसका नाम है राइड विद ऋषि। तो गाइस अभी प्रॉब्लम ऐसा हो गया था कि अभी सुबह सुबह शूट नहीं कर पाया किसी चक्कर में। तो अभी सोचा कि अभी स्टार्ट कर दूं, तो अभी स्टार्ट कर दिया है। तो अभी देखेंगे और क्या है क्या नहीं। अभी तक आधे रास्ते में पहुंच गया हूँ आधे रास्ते में पहुंच भी गया हूँ। तो अभी लेंगे, बहुत सारा कुछ नज़ारा दिखने में मिलेगा आपको नज़ारा भी दिखाऊंगा और मज़ा आएगा। ये जो गोप्रो है ये मेरा खराब हो गया है, आपको बोला था ना मैंने, वो माइक का इश्यू हो गया है, इसको माइक का इश्यू, और इसको बाहर से माइक नहीं चलता है, तो प्रॉब्लम वो हो गया है। इसके लिए अभी मोबाइल से करना पड़ रहा है। तो अभी मेहनत करनी है तो करना तो पड़ेगा ना मेरे पोम पोम। अरे पेट्रोल 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 डलवाने रुक गए गाइस। अभी देखेंगे पेट्रोल डलवाते आईच्या गावात काळा काळा पेट्रोल, काळा नाही पिवळं पेट्रोल, पिवळं पण नाही नारंगी भगव पेट्रोल। तो गाइस अभी पेट्रोल डाला है, अभी निकलते हैं, चलो लेट्स गो। अभी कई सब राइडर्स लोग आगे निकल गए, अभी हम ही लोग पीछे। तो अभी निकलते अभी ना आगे घाट आने वाला आहे। तर भावंडा विषय असा आहे की ही आजची जी राईड आहे टीव्हीएस कंपनीने म्हणजे नाशिकच्या उपनगर गांधी टीव्हीएस यांनी ऑर्गनाइज केली आहे। तर राईड एकदम सेफ होते आणि एकदम छान राईड होते। रायडर्स सगळे एक रांगेत चालतात, कोणी आड झोड इकडे तिकडे कोणीच ठरत नाही, सगळे एका रांगेत चालत आहे। शिस्त याला म्हणतात गांधी टीव्हीएसची शिस्त। आणि कसं माहितीये का, एक चांगलं ठिकाण बोलतो ना आपण, हक्काचं ठिकाण ते भेटलं ना तर मजाच होऊन जाते। तो गाइस अभी कैमरा चालू करके रुका था, हम लोग इतना रास्ता चुके ना भाई, इतना रास्ता चुके ना, क्या बोलो, अभी बहुत रास्ता चुके हम लोग। बहुत रास्ता चुके हैं। अभी ये देखो क्या ही नजारा है, वाह हाय हाय। अभी लग रहा है कि मस्त राइड पे आए हो, तो अभी मस्त राइड करेंगे। अभी महाराज जी के किले पे जा रहा हूँ ना, विश्रामगड। महाराजांची कीर्ती देताना भल्या बोलायला घम, त्याला कोण खाली असल दरबारी मुक्त बगल। अभी तुमको ना आपको एक चीज दिखाता हूँ, रुको।
देखो आएगी 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 आएगी। मेरे पीछे कुछ दिख रहा है क्या? कुछ दिख रहा है क्या मेरे पीछे? दिखेगा दिखेगा, रुको 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 रुको। अभी दिखा होगा चक्की। आमच्या गावात डायरेक्ट खाली खाई, डायरेक्ट नीचे खाई। ऐसा सिचुएशन ही इधर तो मस्त लग रहा है। लेकिन तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा फक्त। बघा हे काय महाराजांनी जी तोफ ठेवल्या होतात त्यातली ही एक आहे। आणि कदाचित महाराजांचा हात पण लागला असेल या तोफला। बघा तिची पूजा पण केली जाते, सर्व गोष्टी किती एकदम छान रित्या ठेवले। आणि भगवा झेंडा फडकणार सर्वच ठिकाणी, लिटरली खूप हेवी डेंजर। हे आमचे शिंदे सर आहे, हे आमचे शिंदे सर आहे। यांनी आम्हाला एवढी हेल्प केली आहे, डेंजर लेवल होते डायरेक्ट। आपली चेरी सुद्धा आहे ना यांच्यामुळं निघली, बस संपला विषय। का हो शिंदे सर? चेरी निघली पण आणि आज आम्ही पट्टे केलेला आलो पण। नक्कीच नक्कीच 100 आणि 125%। आता फोटोग्राफर्स पण वरती येतील आणि सगळेच वरती येतील। आजच्या गावात काळी काळी साल्टी डायरेक्ट असले फोटो काढू ना। साल्टी गेली तरी चालेल का? नाद झाला पाहिजे, साल्टी गेली तरी चालेल, नाद करायचा। थोड़ा थकवा जानवर है, लेकिन अभी तुम्हारे मतलब फैमिली मेंबर को अभी हिंदी मराठी समझेगा आगे जा मराठी। तो मेरा ना थोड़ा सा ना अलग का रहता है, मैं हिंदी मराठी एकत्र बोलता है। तो ऐसा सीन है मेरा। और अभी ऐसा लग रहा है थोड़ा सा थकवा जानवर है, लेकिन विषय ऐसा है कि जिधर महाराज जी आए हैं ना उधर थकवा जानवर नहीं चाहिए। देखो अभी यहाँ से यहाँ जाने गए, इधर से ऐसा ऊपर जाके रात 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 करके उधर जाने का है। एक खाई देखो, इधर से ऐसा गया ना डायरेक्ट लोळते 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 डायरेक्ट तिकडं। अरे इकडे काहीतरी आहे वाटतं, थांब बघू जरा। ही कसली गुफा आहे वाटतं, कसली गुफा आहे। वाव, ते बसण्यासाठी किती छान केले, कसलं मस्त वाटतंय। कसलं मस्त वाटते, थंड थंड वाटते, एकदम मस्त वाटते। नंतर बांधकाम केले वाटते, हे थोडंसं बघा इथे हे नंतर खोदलंय, हे खोदकाम नंतर केलेलं वाटतंय। इथे पण आहे कोरीव लेण्याकडे, आता इकडे लेण्या इथे, आणि इथे लक्ष्मण स्वामी महाराज गुफा। म्हणजे आता दिसतंय की नाही काय माहिती तुम्हाला, बट आवाज मस्त येतोय ना। आला आला आला, भावांना जाऊ का इकडे? मजा येऊन जाईल। आई शपथ कसली मजा येईल। चला जरा थोडंसं जाऊन येऊ, हिंडून येऊ थोडंसं। कुणी बघत नाही ना, नाही तर आईच्या गावात डायरेक्ट कार्यक्रमच करून टाकतील आपला। नवीन जागेत नवीन माणसं, काय मग काय आता आईच्या गावात अरे कसलं भारी वाटतंय। अजून तिकडे जाऊ, अजून तिकडे जाऊ।
मस्त वाटतंय बरं. कडक कडक कडक. या भावना कुठं आलोय आता. इकडून जर खाली जर कधी पडलो ना, इथनं जर कधी खाली असं लोळत 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 डायरेक्ट त्या पत्र्यामध्ये डायरेक्ट. विषयच नाही काही, विषय गंभीर. इथं तुमचा भाऊ खंबीर. कडा दाखव ना. बापरे, हा कडा इथनं चालू होऊन जातो खालनं. साप 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 साप. वरती जायचं, इथून वरती जायचं आपल्याला ना. हा हे बघा, मी ना काय करणार आहे माहिती का, हाताला आहे ना असं फेविकॉल लावणार आहे. इथनं असं चिपकत 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 डायरेक्ट घोरपडीसारखा वरती. तुमचा भाऊ आहे ना एक नंबरचा घोरपड बनला आता डायरेक्ट. कालच रात्री मी 3 वाजेपर्यंत ट्रेनिंग घेतली. काय रे भाई, बरोबर है. कल रात तक अपन ने 3 बजे तक ट्रेनिंग लिया, फिर सुबह 7 बजे निकले. 7 बजे निकले. घोरपड़ी की ट्रेनिंग ली है, तो जाएंगे आज घोरपड़ बन के जाएंगे. आज राइडर प्लस घोरपड़. जाएंगे. मस्त वाट्या मस्त वाट्या. चला आता पार्टीचे पोरं गेलेत पुढं, जाऊ आपण पण. या भावांनो, काय विषय हा. ओ बजरंग, बजरंग बली की. मस्त वाटते. भावा इकडे एक मिनिट. काय नाव काय, तुझं नाव काय. नको बाबा, नाव नको सांगू, नाही तर माझा कार्यक्रम करून टाकते. ए शिंकलं ते. भावाला सर्दी आली. ए काय रे भाई, सर्दी आली तुला. भावांना ते वाटतं बघा ना, सर्दी आली का तुला. पळतो काय, काय इंजेक्शन थोडी देणार तुला. तुला इंजेक्शन थोडी देणार आहे मी. अतिशय पडून गेलं तिथं. काय रे ऐ जाऊ बाबा, इज्जतच नाही देऊ राहिले ते मला. इज्जतच देत नाही तो डायरेक्ट मला. बेइज्जती करून टाकली माझी त्यांनी. हे बघा भावांनो, स्क्रीनशॉट काढा नाही तर व्हिडिओ पच करा. हे सगळं वाचा, तुम्हाला समजून जाईल. इज्जत द्या भावाला. मला पण विसरू नका भावांनो. एवढं घाण पळत आलोय ना वरती. हा भाऊ पण थकलाय, हा पण थकलाय, आणि तुमचा भाऊ पण थकलाय. सगळ्यांची हवा टाईट झाली. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. रात कसा आहे, कसा आहे विषय, कसला विषय. एक नंबर ना. हवा कशी आली. हवा असली थंड थंड हवा आहे इकडं, तुम्ही विचार पण नाही करू शकत. पाणी प्यायचं पाणी ना. इकडनं जर पडलं ना, विषय सोडून द्यायचा. आय थिंक हा पण कडा चढण्यासाठीच होता वरती. हा कडा महाराज आय थिंक चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी असं काहीतरी असेल. पण होता इथे द्वार असेल आय थिंक. हा द्वार होते इथे, लोखंडचं द्वार असेल. ते द्वारला हे लटकवण्यासाठी गोल, आणि ते द्वार लॉक करण्यासाठी इथून आडवा हे राहायचा. मोठा असं मोठा लाकूड असायचं, लाकूड. तर त्या लाकडाने दरवाजा, म्हणजे आपण जशी कडी लावतो तसं त्याच्या बॅक साईडला हे एक दरवाजा लागून राहण्यासाठी राहायचा. बस हेच होतं. चला आता
आता अजून वरती जाऊ. हे पाणी पिण्यासाठी ठिकाणी. हे पाणी पिण्यासाठी का? भावंड बघू जरा पाणी पिण्यासाठी काय केलं होतं महाराजांनी. बापरे भावंड बघा, एवढं ऊन असून सुद्धा खाली कुठंच पाणी नाही आहे आणि इथे पाणी. बापरे हे बघा, बघा ते वानर कसं पाणी पित आहे दिसतंय का तुम्हाला? हे बघा इथे आत्ताची वरती आलं, पूर्ण आंघोळ बिंघोळ केली बघा. आता दुसरं केलं दिसतंय की? हां चला. आणि आय थिंक आतमध्ये पण पाण्याचं आहे. बापरे आतमध्ये सुद्धा पाणी पूर्ण, म्हणजे ते पिण्याचं पाणी आय थिंक आतमधलं. आणि हे आंघोळीचं वगैरे काहीतरी असं असेल, किंवा मग घोड्यांसाठी पिण्यासाठी पाणी असेल असं काहीतरी. आणि हे बारीक बारीक टिबुर्णे. आणि हे देवीचं मंदिर. आय थिंक इथून पण वरती ना विश्राम. काय रे अरे याला काय आलं? हा का सदम्यात गेलाय बाबा? सदम्यात का गेलाय तू? नको नको बघू नको. काय रे माझा मोबाईल घेऊन जाशील, मोबाईल घेऊन जाशील माझा. हां हे देवीचं मंदिर आहे. कुठं यायचं? इकडनं यायचं की इकडनं यायचं? चला मग आता काय इथनंच. आम्ही या अशा रस्त्याने चाललेलो आज. चांगला रस्ता आता सोडून. रस्ता तुम्हाला दाखवतो. हा इकडनं एवढा चांगला रस्ता दिला आहे तरी आम्हाला ऊत आलेला आहे. ऊत आलेला आहे आणि आम्ही आता इतकं चढतोय. बघा तुमचा भाव कसा चढतो. तेही हात न लावतात आणि तेही कुठेही हात न लावतात. बघा यात्रा इतर चंचू पात्र. कसा आहे गेम प्ले आपला? विषय गंभीर. तिचा असतो तुमचा भाऊ खंबीर. चला आता लय आलं इज्जत द्या. आता चाललो विश्राम घ्यायला आम्ही. हां आता विश्रामगडचं दाखवतो तुम्हाला. मेन छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठं विश्राम केलेला आणि काय, ही सर्व गोष्टी दाखवतो तुम्हाला. चला भावांनो, हा आहे तो विश्रामगड. इथं महाराजांनी विश्रांती घेतली होती. बस आता इथपर्यंत आलो आहे. पण साफसफाई छान ठेवली, मस्त गडाची ठेप ठेवताय. छान वाटलं बघून. बापरे सगळ्यात थकले डायरेक्ट. माहीत आहे हालत खराब झाली, हालत पूर्ण खराब झाली. महाराज विचार करा, महाराज रोज वरती खाली चढायचे. बरे घोड्याने असो पण ठीक आहे. भावांनो असा विषय आहे विश्रामगडचा. आणि इथं महाराजांनी विश्रांती घेतली. कसलं भारी, किती छान आहे. आग्र्याहून सुटका झाली होती महाराजांची त्यावेळेसचं हे आहे. आणि हे शाहिस्ता खानाची बोटे छाटली त्याची एक प्रतिमा आहे लावलेली, मस्त वाटते. ही इकडे ही शिवनेरी किल्ल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराज. आणि हे बाकी स्वराज्य स्थापनेची शपथ. काय म्हणता बाकी, कसं वाटलं किल्ला? कसं वाटलं? आहे ना शांती, आहे ना मस्तपैकी. ही घोडखिंडीची लढा ज्यावेळेस बाजी प्रभू देशपांडे लढत होते त्यावेळेसचे. हे महाराज मावळे महाराज.
निघायची तरी बस 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 आता गाडीवर बसायचं नाही पहिलं गाडीवर बसायचं अभी हमारी थियोरी डेविड सर चलाएंगे, चलाओगे ना? चलो मस्त एंजॉय करना। अभी और डेविड सर की वो बाइक है, वो हम लोग चलाएंगे बाइक। ये देखो इधर शूट बीट चल रहा है अभी अभी इधर शूट किया है, रील आएगी रील आएगी, रील भी देखना। और इतने सब बाइकर्स है अभी, ये सब गाड़ी आई, ये सब गाड़ी आई अभी, इतनी गाड़ी आई इतनी बाइक से। इज्जत द्या लाजतोय तो लाजतोय। शिंदे सर शिंदे सर घेऊन जाऊ आणि ह्या रूटनी खाली दिल्ली मारू डायरेक्ट खाली जंप करू। सर मेरे को एक बात बताओ, विल्ली मारने का जाने दो, अब मेरे को घर पे जाने का रास्ता बताओ सेब अभी। मेरी गाड़ी लेकर बढ़िया नंबर प्लेट का अरे कोई महाराष्ट्र कोई भी हो तो भैया गाड़ी तो मिलेगी, पहले तुम तो रहना चाहिए। कूद जाऊंगा ना मैं, इसे रास्ते में कूदूंगा ना, खाली गाड़ी जाना तो गाड़ी तो मैं दे ही दूंगा। और ये फोटोग्राफर से हमारे आज के। हेलो सर, मस्त फोटोग्राफी किया। आज आम्ही या ठिकाणी हवाई उड्डाण केलेलं आहे, त्यासोबत छायाचित्रही काढलेले आहे। सुंदर असे चेहरे आणि सुंदर असे छायाचित्र या ठिकाणी उमटवलेले आहेत। असंच तुमचा सपोर्ट आम्हाला असू द्यात आणि 4 कमेंटला फॉलो करा, लाईक फॉलो करा सफर करा नहीं ऍक्च्युली एकदम मस्त फोटोग्राफी केली आहे आणि सगळ्यांनी इंस्टाग्राम आयडी काय, शार्क कमर्शियल फोटोग्राफी फॉलो करा इंस्टाग्रामला आणि सपोर्ट दाखवा। तो बस इतना ही था व्लॉग। कल व्लॉग की एंडिंग करना भूल गया था, तो सोचा अभी थोड़ा सा टाइम निकला है तो अभी व्लॉग की एंडिंग कर दूँ। तो बस इतना ही था व्लॉग, और सपोर्ट दिखाना और सब चीज़ें आती रहेंगी बाद में। और आपने देखा ही होगा कि विश्रामगढ़ कैसा है क्या है। अपने महाराज जी ने उधर रहे, विश्राम किया है उन्होंने। अभी बस इतना ही व्लॉग था, तो फटक से लाइक कर दो वीडियो को और शेयर कर दो व्लॉग, और कमेंट मार दो कि आपको विश्रामगढ़ कैसा लगा। और थोड़ी कॉमेडी भी हुई है व्लॉग में तो बाकी। और हाँ, व्लॉग में थोड़ा सा एक मतलब BTS डाल दूंगा मैं, क्योंकि अपन ने एक रील भी शूट की है ऑफिशियल TVS वालों के लिए, और मेरे लिए भी एक रील आएगी इंस्टाग्राम पे। जो ये आईडी है अपनी यूट्यूब की, वही इंस्टाग्राम की आईडी है, तो सर्च कर लेना। और वैसे डिस्क्रिप्शन में मैं डाल दूंगा मेरी इंस्टाग्राम की आईडी, तो जाके फॉलो कर लेना और सब्सक्राइब कर देना। बाय, जय श्री राम, हैव अ सेफ राइड।